लगतच्या सोसायट्या एकत्र येऊन एकत्रित पुनर्विकास प्रकल्प हाती घेऊ शकतात का, असं बऱ्याच वेळा विचारलं जातं. महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह सोसायटी ॲक्टमध्ये 2 किंवा त्यापेक्षा इतर सोसायट्या एकत्रीकरण करण्याची तरतूद आहे किंवा अशा सोसायट्यांनी एकत्र येऊन एखादा प्रोजेक्ट कोलॅबरेशनने सुद्धा करण्याची स्वतंत्र तरतूद आहे. त्याचप्रमाणे जी पुनर्विकासाला परवानगीची नियोजन प्राधिकरणाची नियमावली आहे, ज्याला आपण UDCPR म्हणतो, त्यामध्ये सुद्धा लगतचे बाजूबाजूला असणारे भूखंड तर एकत्रीकरण करता येतातच, परंतु त्याबरोबरच 2 भूखंडांच्या मधून रस्ता जात असेल किंवा नाला असेल तर अंडरपास अथवा ओव्हरहेड ब्रिजद्वारे त्याची जोडणी करून अशा भूखंडांचे सुद्धा एकत्रीकरण करून अशा सोसायट्यांचा एकत्रित पुनर्विकास करता येण्याची तरतूद कायद्यामध्ये आहे.